वा मस्तच. स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये. आज आपण पटकन होणारी अशी गावरान पद्धतीची हिरव्या वाटणातील दोडक्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. त्यासाठी हे दोडके मी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी लागेल आपल्याला मोहरी, जिरे, थोडीशी हळद लागेल, चवीनुसार मीठ लागेल, तेल लागेल, हिंग, ही मुगाची डाळ मी भिजवलेली होती एक 10 ते 15 मिनिट, शेंगादाण्याचं बारीक वाटलेलं कूट लागेल आणि हा कढीपत्ता फोडणीसाठी थोडासा मी बारीक करून घेतलेला आहे आणि लसूण, थोडासा कढीपत्ता, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं आपण एक वाटण बनवणार आहोत. आता हे आपले वाटण बनवून तयार झालेले आहे. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आपण आता त्यामध्ये एक पळीभर तेल घालून घेऊयात. एक पळी आणि वरती थोडंसं मी तेल घालत आहे. आपलं तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी, थोडेसे जिरे, ही कढीपत्ता मी वाटणामध्ये देखील थोडासा घातलेला आहे व थोडासा फोडणीसाठी ठेवलेला होता. हिंग, हळद हे आपण छान असे मिक्स करून घेऊया आणि हे मिरची, आलं, लसूण याचं वाटण बनवलेलं होतं ते आपण घालून घेऊया. त्यामध्ये गॅस बारीकच ठेवायचा आहे. हे वाटण छान असे परतून घ्यायचे आहे आपल्याला. यामध्ये तेलामध्ये छान असे 1 मिनिटभर असे परतून घेऊयात. वाटण आपले व्यवस्थित परतून झाले की मग आपण त्यामध्ये हे दोडके घालून घ्यायचे आहेत. आणि हे आता मसाल्यांमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित घालून घ्यायचे आहे. आणि आता आपण ही भिजवलेली मूग डाळ आहे ती घालून द्यायची आहे. डाळ तुम्ही तुरीची घाला किंवा मुगाची घाला किंवा मटकीची डाळ घातली तरी देखील भाजी खूप छान लागते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळ घालून घ्या. इथे मी मूग डाळ भिजवलेली होती 10 ते 15 मिनिट, ती घालून घेतलेली आहे. आपण लाल तिखट, काळा मसाला याच्या भाज्या तर नेहमीच बनवतो. आता आपण ही हिरव्या वाटणाची जरा वेगळ्या पद्धतीची भाजी बनवून बघूयात. अगदी साधी, सोपी आणि पटकन होणारी आहे. आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. छोटा चमचा आहे, 1 ते 1.5 चमचा मी मीठ वापरत आहे. आणि हे मीठ पण आपण छान असं मिक्स करून घेऊयात. आपलं हे व्यवस्थित मिक्स झालं की मग आपण यावरती लगेच पाणी घालायचं नाही. एक झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवरती 3 ते 4 मिनिट वाफ येऊ देऊया. आता आपले 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आपण हे ताट काढून बघूयात. आपली भाजी वाफेवरतीच आपण शिजू दिलेली आहे. पाणी लगेच घालायचं नाही. आपण मीठ वगैरे टाकलेलं असतं त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये एक 2-3 मिनिट भाज्या नेहमी वाफवून घ्यायच्या. चवदार लागतात त्या भाज्या. आता हे पहा, मी अजून पाणी घातलेलं नाही. हे मिठाच्या पाण्यामध्ये आपला दोडका छान असा वाफलेला आहे. आता आपण आपल्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून घेऊया. तुम्हाला कितपत रस्सा करायचा आहे किंवा सुकी बनवायची असेल तर थोडंसंच पाणी घाला दोडका शिजण्या इतपत. मी आता हे एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण याला एक छान अशी उकळी येऊ देऊयात आणि नंतर आपण त्यामध्ये हे शेंगादाण्याचं कूट आहे. मी शेंगादाणे भाजून ठेवलेलेच असतात त्याच्यामध्ये आणि मी कूट पण बनवून ठेवलेला आहे.
तर आपण आवश्यकतेनुसार या भाजीमध्ये आपण कूट वापरायचा आहे. आता याला उकळी येऊ द्यायची आहे 1-2 मिनिट आणि नंतर आपण हा शेंगदाण्याचा कूट घालूया. हे पहा, आता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आपण आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आवश्यकतेनुसार घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. मी थोडासा रस्सा ठेवणार आहे, खूप सुकी नाही बनवणार. आता आपण ह्याला एक 4 ते 5 मिनिट बारीक गॅस करूयात आणि 4 ते 5 मिनिट 4-1 मिनिट शिजू देऊयात. हे पहा, आता आपली ही भाजी शिजून तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे पहा, आता आपली ही दोडक्याची हिरव्या वाटणातील भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. धन्यवाद.